नामदेव महाराज जी अनुवाद करत आहे जे जे सुख जे सुख ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई यांच्यावर जे जे सुख आम्ही अनुभवायला घेतो त्याचा नारायण आठवत देवाला सांगतात आणि या सर्वांची आठवण काढून आईचे पदोपदी निवृत्तीराज कष्टी कोण कोणाच्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई कोण कोणाच्या गोष्टी आठवणार जेव्हा फार उलट झाले ज्येष्ठांच्या आधी गेले नारायण कनिष्ठांचे झाले केले नारायणी उफराटे फार कळले माझे मनी वळचनेचे पाणी अवघ्या परीस कष्टी निर्गंधांचा हृदय आदिशक्ती मुक्ताबाईंचा झालेला वियोग जास्त जिव्हारी आला का ती अकस्मात घटना घडली ना कराड देवीची एकदम जी अवस्था आहे ना मुक्ताबाईंच्या विषयी अवघ्या परीस कष्टी केले मुक्ताईने काहीच बोलणे घडले नामा म्हणे विठोबा एकशी बोलणे अवघियांचे मने कळवळते गहिनीनाथे मज सांगितले सार केली ज्ञानेश्वर व्याख्या त्याची काढिला शोधून अनुभव मुक्ताईने ते ज्ञान सोपाने संपादिले अनुभव निवविला चांगला वटेश्वर विसोबा खेचर सिद्ध झाला त्या ज्ञानी झाला चांगली विकळ त्या गेली सकळ अविद्या माया अज्ञानाशी ज्ञान झाले ते सहज आईसे निवृत्तीराज आठवीचे मागे घडलेलं सर्व आठवण यांच्याकरता अवतराला अज्ञानाशी ज्ञान झाले ते सहज तिथून जे गेले आईसे निवृत्तीराज आठवीचे सप्तशृंगी आले देव सुरगण उतरले विमान सप्तशृंगीला आले लक्षात देवी देवेश त्याचं वर्णन करत शिवे शिवेश अगम्य सुखादी माया अष्टदिशा गोचरे अष्टभुजा संहार करे असुराधी मंथन विरे कुलस्वामिनी वदताती देव आणि सुरगण उतरले विमान ठाई ठाई सकळांनी पूजा केली आनंदाने सप्तशृंगी मातेची पूजा केली सकळांनी पूजा केली आनंदाने करते कीर्तन आंबी पुढे मंडपी बैसले निवृत्ती नारायण नारद कीर्तन पुढे होत नामामणी देवी पाहती सकळ पूजिते गोपाळ आनंदाने त्या सप्तशृंगी मातेची प्रदक्षिणा सप्तशृंगी लागली केली प्रदक्षिणा आता नारायणा मार्गी आदिमाया पूजली आनंदी पूजलेला आहे मार्गी आदिमाया पूजली आनंदी म्हणते धन्यमान देव वैष्णवांची पण उशीर होतोय ना चालता चालता दिवस झाले होईल उशीर समाधीशी किती दिवस राहिले सप्तशृंगाला 3 रात्र तिथे राहिले मग सगळं म्हणते चला आता सप्तशृंगीवरून निघाले
वंदिली अंबिका वंदिली अंबिका कीर्तन गजरे पुढे होत गोदावरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर उतरले भार वैष्णवांचे ज्येष्ठ मध्ये चतुर्थीला त्र्यंबकला आले पौर्णिमेपर्यंत मुक्ताईला तिथे असेल तर प्रतिपदा द्वितीया तृतीया 3 रात्र तिथे राहिली गोपाळ गोदावरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर उतरले भार वैष्णवांची मनकी पांडुरंग दावेले स्थळ या ठिकाणी आपल्याला समाधी घ्यायची असेल ती रागा पाहून निवृत्तीराज विकर्ण फार झाले पंचमीला पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी उतरले तटे गौतमीचे नामा मनीषी वट केला वनमाळी राहती स्थळी निवृत्तीराज नाशिकला आलो त्या क्षेत्राचं वर्णन ना सुंदर नारायण गौरविला फार केला नमस्कार वैष्णवांनी सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केले नारायणे तीर्थयात्रा आपला सर्व इतिहास आपण नाशिकचे राहत प्रभू रामचंद्राचा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायणी तीर्थयात्रा विसोबा खेसर परिसरा भागवत अनेक ते संत बैसविले मध्ये निवृत्तीराज पांडुरंग पुंडली पहाते कौतुक गौतमी दशमीच्या दिवशी केलेली प्रस्थान त्र्यंबकला प्रस्थान दशमीच्या दिवशी तीर्थविधी विधी नारायण सांगत असे नामा म्हणे श्रंगा गौरव्य सकळ झाला असे विकळ निवृत्तीराज त्र्यंबकला निघाले सहसमुदायीसी उठरमी शारंगरा हरिहरेश्वरा उठली वैष्णव आणि ऋषिकेश कुठे आले त्र्यंबकासी निवृत्तीराज कोणता दिवस होता एकादशी होता वद्य देवीचा मास उत्सव निवृत्तीसी देवी केला द्वादशीच्या दिवशी द्वादशी पारणे सोडता वैष्णव समारंभ देव करीत असे त्यावेळी निवृत्तीनाथांची अवस्था राहिली ते शरीर राहिली ती शक्ती गळाले शरीर देह अहंकार त्यागेला कोणाचे करवी पूजा कोणे कोणा व काय ही अवस्था आहे निवृत्तीनाथांची अवघे नारायण करणे कोणाचे करवी पूजा कोणी कोणा अवघे नारायण करणे इथे हा हा नामा म्हणे हा नामा म्हणे देवा मुक्ताईची गती सांदिले निवृत्ती शरीराशी आपले अंगे साहित्य मी पुढचा आठवतो स्वतः देवाने आपल्या अंगाने सर्व साहित्य घेऊन पूजेले सांग संत साधू आलेल्या सर्व साधू संतांची सांग यथा सांग पूजा देवाने केली हे वैभव आहे संप्रदायाचं आपले अंगे साहित्य श्रीरंगी पूजेले सांग संत साधू निवृत्तीनाथांनी पूजा केली निवृत्ती देवी केली विठोबाची पूजा उभारल्या ध्वजा पताकांच्या पश्चिमेशी महाते ऋषीश्वर पहिले सर्व ऋषीमुनी पहिली पूजा पाहतात तुळशी बेल सर्व वाहिलीच आहे नारा विठा गोंडा पाठविना महाराजांचे चिरंजीव सर्व झाडावया शेजा पुढे झाले सभोवती जागा झाली ती देवा समाधीची जागा झाली अनादी हे स्थळ निवृत्ती राजा सभोवती दीप लाविले समाधी म्हणते पूजा आधी केली असे अगोदरची पूजा झाली कारण मी सांगितलं नाही ही 109वी समाधी हे स्थानच पुरातन स्थान अनादी स्थान आहे म्हणती पूजा आधी केली असे अनादी हे पूजा केली म्हणती संत मग पूजा झालेली आहे मग आता कोणी आत उतरले नामा म्हणे हरी काय स्थळ चांगली दुर्वा दर्भ फुले वाहिली पुष्करणीच्या काठी नदी आपल्यामध्ये ना
देव ऋषीश्वर जेवताती अवघिया पात्रे वाढली सदा भगवंताने द्वादशीचं पारण पंगत वाढली अवघिया पात्रे वाढली नारायणे सोडते पारणे निवृत्तीराज निवृत्तनाथांनी पारण सोडलं विठोबा रखुमाईने घेताना निवृत्ती विठोबा रुक्मिणी जवळ घेऊन बसले जेवता ते पंक्ती गोपाळांच्या जेवली वैष्णवाणी ऋषिकेशी गेले आचमनाशी पुष्करणी अवघे संत तेथे बैसले निवाडे कुंडलिक विडे वाटत असे नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास कधी होता कासावीस निवृत्ती देवासाठी स्पुंधती ऋषीश्वर लावेला पदर डोळियासी गरुडावर कुंडलिके घाती नासा जाते निवृत्तीराज समाधीशी त्यावेळीची अवस्था चालती विमाने वाजत असे घंटा भेटून घ्या परत भेटणार उठा असा बेटा समाधी भोवती कुंकुमाचे सडे हळदी कुंकाचे सडे लागले पाहती निवाडे योगीराज कीर्तन गजरी गेली से मंडळी बैसले ते पाणी समाधीच्या नामा म्हणे पुढे उभे नारायण आरंभिले नमन निवृत्ती राजे नमो गणपती गजानना नमो सरस्वती मंगल ध्याना नमो आघात ब्रह्मपरायणा नमो नम स्वामी नमो आदिमायादी सागरा नमो चिदानंद दिगंबरा एकत्व एक सारा नमो नमो तुझ नमो मत्सरनाथ अनादी नमो सर्व व्यापका बुद्धी नमो जुनाट युगादी तुझ नमो नमो सत्यकाना त्रिगते नमो पुढद पुढती योगेश्वरादियंती नमो नमो स्वामी नमो गहिनीनाथा विनाशा नमो सहजा सहज प्रकाशा नमो व्यापुनी नाही दिशा आदि गुरु तुझ नमो गुप्तनाथ तुझ नमो नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण सदा स्वरूपी अनुसंधान नमस्ते नमस्ते नमो गहिनीनाथ आदि गुरु तू संकटी आदि तारू नमो संसार हरता सद्गुरुनाथा तुझ नमो नमो करता हरता नारायण नमो उदयस्तु गगन घना नमो विराट पुरुषा जगज्जीवना नमस्ते नमस्ते कुलस्वामी नमो त्रिपुटी गुप्त घना नीलवर्णा कलंकी कोंदना नमो ज्योतिर्मय दारुणा नमो नमो जगद्गुरु नमो पांडुरंग दयाळा नमो गोविंद गोपाळा नमो वैष्णवा सकळा योगिया ऋषीश्वरा नमो 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 सर्व चराचर नमो अंतर्बाहेर नमो दहाई अवतार जगद्भूषणा तुझ नमो नमन नेनो कैचेरती नमन रंगरे विश्वरूपी नमन चिन्मय गुह्य गोपी नमो सर्वाभूती निज गुरु निवृत्तनाथांनी नमनाला आरंभ केला निवृत्तनाथांचं नमन झाल्यानंतर निवृत्तनाथांची पूजा सर्व वारकरी वैष्णवांनी केली महाराज वर्णन करतात धूप पंचारती गंधाक्षदा महावीर गंधाक्षदा वाहती पूजेला निवृत्तनाथांचं पूजन केलं वैष्णवांनी पूजन करीत असताना प्रेमी असू येते सकळांच्या डोळा माळ घाली गळा पुंडली निवृत्तीने ग्रंथ केला होता सार ठेवला अवघ्या जनानागी केला नमस्कार उठावले हार वैष्णवांची गोविंद गोपाळ आले ते सकळ प्रेमे होते विकळ निवृत्तीराज केली आचमने पुष्करच्या तटी पुन्हा आले उठावते समाधी पाशी समाधीच्या पाळी बैसले सकळी केला या गोपाळी जय जयकार निवृत्तीच्या संगी पुंडलिक पांडुरंग सिद्ध झाले सांग समाधीशी काय केलं निवृत्तीनाथ महाराजांनी निवृत्ती वंदे सकळांची पावले तीर्थ ते घेतले विठोबाचे त्यावेळीची जी वेळ आहे पताकांची छाया पताकांची छाया समाधीला कधी येते ते ज्योतिष जे आहे ना गणित त्यांचं 12:35 आहे पण ते सांगितलं नाही खरं ज्योतिषचे गणित म्हणजे मूळ ती जी रेषा गेलेली आहे त्र्यंबकेश्वरला हा मी वेळ त्र्यंबकची सांगते नगरच्या याच्या 2-3 मिनिटाचा फरक असेल समाधीची साया
पताकांची छाया समाधीशी आली उतरले खाली निवृत्ती निवृत्तीनाथ महाराज खाली उतरले. कोण कोण बरोबर गेले? पुंडलिक पांडुरंग गेले. लक्षात घ्या ती जागा जेवढी आहे ना गाभारा त्याच्या खाली तशीच पूर्ण खोली आहे. जे काम करताना लक्षात आलं पुंडलिक पांडुरंग गेले बरोबर निवृत्तीनाथ महाराज तिघ जण गेले म्हणजे एवढी पूर्ण खोली येते. बैसले आसनावरी निवृत्तीराज पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी बैसले आसनावर नामा म्हणे देवा काय पहावे आता. गेला पंढरीनाथा चितभानू आतमध्ये जाऊन बसले. आसन लावलं. निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त. त्यावेळेस चिन्मय ते ज्योत उजळली. पुंडलिकाने पुंडलिके मिठी अवघे अंचे डोळा सुये. पांडुरंगरायाची काय स्थिती झाली वर्णन करा. विठोबाचे रूप
सा